कोणीतरी खूप सुंदर विचार सांगितला आहे. जीवनात अशी वृत्ती ठेवा की जे हरवलं त्याचं दुःख नाही, जे मिळालं ते कुणापेक्षा कमी नाही, जे नाही ते एक स्वप्न आहे, पण जे आहे ते अप्रतिम आहे. नमस्कार. आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे एका व्यावसायिकाची. तो व्यावसायिक विदेश प्रवासावरून परत आला. ज्या दिवशी तो घरी आला त्या दिवशी त्यांनी पाहिलं की त्याच्या घराला आग लागली आहे. संपूर्ण घर जळत होतं. घरातील सगळे लोक बाहेर आले होते आणि जळणारं घर बघत उभे होते. तो टॅक्सीचा भाडं देऊन तिथेच रडायला लागला. माझं आयुष्यभराचं कष्टाचं कमावलेलं सगळं काही जळून गेलं, राख होतंय. त्याचा मोठा मुलगा तिथेच उभा होता. त्याला वाटलं बाबा खूप धक्क्यात गेलेत, हृदयविकाराचा झटका येऊ नये. तो धावत आला आणि म्हणाला, बाबा एक गोष्ट सांगायची आहे. बाबा म्हणाले, आत्ता कसली गोष्ट? लगेच फायर ब्रिगेडला बोलवा. मुलगा म्हणाला, हो फोन केला आहे, पण तुम्ही शांत ऐका. तुमच्या विदेश प्रवासात असताना आम्ही हे घर विकून टाकलं आहे. चांगला भाव मिळाला. हे ऐकताच वडिलांचं रडणं थांबलं. ते लगेच शांत झाले. मनात आलं, हे घर आता आपलं राहिलेलंच नाही, खरेदीदार जाणे त्याचे, आपल्याला काही फरक नाही. सगळे लोक आश्चर्यचकित होऊन पाहत होते. आत्ताच जे जोरजोरात रडत होते ते एवढे शांत कसे झाले? इतक्यात धाकटा मुलगा ऑफिसमधून धावत आला. त्यांनी पायाला हात घातला. म्हणाला, बाबा तुम्ही आलात? बाबा म्हणाले, हो आलो. तो घाबरलेला होता. बाबा आपलं घर जळतं, सगळं संपलं. बाबा हसत म्हणाले, अरे काळजी करू नकोस, आपण हे घर विकलं आहे, आपलं काही जाणार नाही. मुलगा म्हणाला, बाबा विकलं खरं, पण अजून पैसे मिळालेले नाहीत. तांत्रिकदृष्ट्या घर अजून आपल्या नावावरच आहे. हे ऐकताच वडील पुन्हा जोरजोरात रडायला लागले. ही खूप छोटी पण मोठी शिकवण देणारी गोष्ट आहे. तोच माणूस, तेच घर, पण दोन परिस्थिती आणि वेगळा प्रतिसाद. जेव्हा वाटलं घर विकलं आहे तेव्हा शांत. जेव्हा कळलं अजून पैसे मिळाले नाही, पुन्हा दुःखात बुडाले. यातून काय समजतं? या जगातल्या खऱ्या दुःखाचं कारण म्हणजे आसक्ती, लगाव, अटॅचमेंट. ज्या दिवशी आपण या आसक्तीपासून दूर होऊ त्या दिवशी जीवन खूपच हलकं आणि सोपं होईल.